आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, थँक्यू व्हेरी मच। तर मग चला सुरू करूया आपकी अदालत मध्ये आजचा खटला। आज आपले पाहुणे आहेत एक असं व्यक्तिमत्व ज्यांची अनेक रूपं आहेत। एक संन्यासी आहेत, आध्यात्मिक गुरु आहेत, लाईफ कोच आहेत, रायटर आहेत आणि सोशल मीडियाचे रॉक स्टार आहेत। प्लीज वेलकम गौर गोपाल दास। आणि आपकी अदालत मध्ये आता मी आमंत्रित करत आहे आपल्या आजच्या जजना। आपल्या आजच्या जज खूप खास आहेत, जगातल्या सुप्रसिद्ध डिप्लोमॅट आहेत, फॉर्मर अँबॅसेडर आहेत, युनायटेड नेशन्स मध्ये असिस्टंट सेक्रेटरी जनरल म्हणून कार्यरत होत्या। प्लीज वेलकम लक्ष्मी पुरी। कारवाई सुरू करण्यात यावी, परवानगी आहे। तर तुम्ही तयार आहात? सुरू करूया खटला? हो नक्कीच। सगळ्यात आधी तर आम्हाला काहीतरी सांगायचं आहे की मी कधीच न्यायालयाच्या पिंजऱ्यामध्ये याआधी कधीच नाही बसलोय, पहिल्यांदाच बसलोय। आणि समोर कोण आहे ते बघा, जे सगळ्यांना ग्रिल करत असतात, जे सगळ्यांना प्रश्न विचारत राहतात, आरोप लावत राहतात। आणि हे कोणत्याही शाळा कॉलेज मधले प्रश्न थोडीच आहे की काही उत्तर देऊन टाका, घुमावून फिरवून काही बोलून टाका। आणि अगदी मनापासून धन्यवाद आणि आभार व्यक्त करतो की मला इथे तुम्ही आमंत्रित केलं। आपकी अदालतला आता 30 वर्ष झालेत रजतजी। 30 वर्षापासून आपकी अदालतचा हा प्रोग्राम, हा कार्यक्रम चालवत आहात। आणि आम्ही नेहमी म्हणतो की एकदा एक ऑल मेन्स क्लब होता, सगळे पुरुष जायचे तिथे। आणि त्या क्लबचा जो हेड होता, प्रमुख होता, त्याने म्हटलं की आपले जे वर्माजी बसले आहेत ना इथे, या वर्माजींची 50वी अॅनिव्हर्सरी आहे, लग्नाचा 50वा वाढदिवस आहे। मग वर्माजींना बोलवलं आणि वर्माजींना सांगितलं, सगळ्या पुरुषांना जरा तुमचं गुपित सांगा। 50 वर्षापर्यंत लग्न झालेले आहात सर तुम्ही, सोपी गोष्ट नाहीये। कसं निभावलं 50 वर्षापर्यंत लग्न सर? वर्माजींनी सगळ्या पुरुषांकडे पाहिलं आणि म्हटलं, जेव्हा आमच्या लग्नाचा 25वा वाढदिवस होता, तेव्हा मी माझ्या बायकोला स्वित्झर्लंडला घेऊन गेलो हॉलिडेसाठी। त्या क्लबच्या हेडने सगळ्या पुरुषांकडे पाहिलं आणि म्हटलं, दिस इज हाऊ यू डू इट, मिस्टर वर्मान सारखं। मग या प्रमुखांनी त्यांना विचारलं, आणि वर्माजी आता तर 50वा येत आहे वाढदिवस, 50व्या वाढदिवसाला तुम्ही काय करणार आहात? तर म्हटलं, मी स्वित्झर्लंडला जाणार आहे तिला परत आणण्यासाठी। तर आता बघा, एक गोष्ट सांगायची आहे इथे की जर 50 वर्ष तुम्हाला एकत्र नाही राहायचंय आणि मग लग्नाचा वाढदिवस साजरा करायचा आहे तर काय मोठी गोष्ट आहे। पण 50 वर्ष जर एकत्र राहायचंय तर सगळे चढ उतार एकत्र सहन करायचे आहेत, एकमेकांच्या सवयी एकत्र झेलायच्या आहेत, तेव्हा त्या 50 वर्षांसाठी तर जोरदार टाळ्या तर बनतात ना, हो ना? तर रजतजींची आपकी अदालतचा 30वा वाढदिवस आहे, आता 31वं वर्ष चालू आहे। आणि यामध्ये किती चढ उतार आले असतील, किती प्रॉब्लेम्स आले असतील, किती समस्या आल्या असतील, पण 30 वर्षांपर्यंत कोणत्याही गोष्टीला शाबूत ठेवणं, सगळे चढ उतार नंतर देखील या 30व्या अॅनिव्हर्सरी सेलिब्रेशनसाठी तर जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजे रजतजींसाठी। गोपालदासजी, मी नेहमी लोकांना एकच गोष्ट सांगतो की आपकी अदालतमध्ये माझ्या प्रश्नांमुळे नाही बनलं, तुमच्यासारख्या पाहुण्यांच्या उत्तरांमुळे बनलं आहे। थँक्यू जी, हा तुमचा मोठेपण आहे। थँक्यू जी, पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही मला इथे बोलवलं म्हणून। तर मग चला सुरू करूया आपकी अदालतमध्ये आजचा खटला। पहिला आरोप गौर गोपाल दास यांच्यावर। आपकी अदालत मध्ये लाईफस्टाईल कोच संन्यासी गौर गोपाल दास यांच्यावर आरोप आहे की हे लोकांमध्ये कन्फ्युजन निर्माण करतात। आता मी तुमची भाषणं ऐकतो
तुम्ही असं वाटतं कन्फ्युजनचं दुकान आहात. तुमच्या नावामध्येच कन्फ्युजन आहे. आम्ही तर गोरा ऐकलंय, गोरी ऐकलंय, हे गौर काय आहे? लोक म्हणतात की यांचं नाव असायला पाहिजे होतं गोल मटोल दास. अरे अरे माझ्या नावाचं कन्फ्युजन. आता कितीतरी नावं देऊन ठेवली आहेत लोकांनी मला. आता नवीनवाला ऍड केलंय गौरव गोपाल दास. ते तर तरीही चांगलं आहे गौरव गोपाल दास. कोणीतरी आता रिसेंटली म्हटलं यांना म्हटलं पाहिजे गुगल गोपाल दास. आणि आता नवीनवाला पडलाय चिल स्वामीजी. चिल स्वामीजी. मग कोणीतरी लिहिलं पणवाले बाबा, जे नेहमी पण बोलत असतात. तर अशा प्रकारची वेगवेगळी नावं मला दिली जातात. आणि आम्ही खूपदा म्हणतो की नावात काय ठेवलंय. तर एक अमेरिकन जोडपं होतं. नवरा अमेरिकन, बायको इंडियन. आणि बायकोने नवऱ्याला विचारलं, आता आपली दोन्ही मुलं, आधी म्हणाले ट्विन्स आहेत, जुळी मुलं आहेत, दोन्ही मुलं आहेत, काय नाव ठेवायचं. नवरा म्हणाला, काळजी करू नकोस, आपण ना पहिल्यांदा अमेरिकन नाव ठेवू. म्हणाला नाव ठेवूया पीटर आणि रिपीटर. दुसऱ्यांदा पुन्हा जुळे झाले, मुली झाले. आता बायको म्हणाली, आता काय नाव ठेवणार हो. नवरा म्हणाला, आता इंडियन नाव ठेवूया, मुली आहेत ना, तारा आणि सितारा. तिसऱ्यांदा पुन्हा जुळे झाले, 6 झाले. आता मुलं झाली यावेळेस, आता काय नाव ठेवायचं. नवरा म्हणाला, मॅक्स आणि क्लायमॅक्स. चौथ्यांदा पुन्हा जुळे झाले, म्हणाले आता काय नाव ठेवायचं बाबा, 8 झाले. आता नवरा म्हणाला, स्टॉप आणि फुल स्टॉप. यानंतर आता नाही झेलू शकणार. तर मी खूपदा म्हणतो की नावामध्ये काय ठेवलंय जी. आम्ही नेहमी म्हणतो जेव्हा आपण जन्माला येतो ना, तेव्हा आपल्याजवळ फक्त श्वास असतो, नाव नाही. कोणी जन्माला आलंय नावासकट की माझं नाव अब्राहम आहे, माझं नाव विशाल आहे. जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा फक्त श्वास घेऊन येतो आणि नाव नसतं आपल्याकडे. आणि जेव्हा आपला मृत्यू होतो ना, फक्त नावच शिल्लक राहतं आणि श्वास बंद होतो आपला, हो ना. आणि या श्वासांच्या आणि नावाच्या मधला जो प्रवास आहे ना, त्याला आयुष्य म्हणतात. द जर्नी बिटवीन ब्रेथ अँड नेम इज कॉल्ड लाईफ. आणि यासाठीच तर ना मला श्वासावर लक्ष द्यायचं आहे आणि ना मला नावावर लक्ष द्यायचं आहे. श्वास आणि नाव यांच्यामध्ये जे काम आहे ना, त्यावर लक्ष द्यायचं आहे. कारण जे मी काम करेन ना, त्या कामामुळे माझं नाव बनेल. तुमच्या या कामामध्ये पण कन्फ्युजन आहे. तुम्हाला कॉलेजमध्ये सिंगर बनायचं होतं, हो. कॉम्पिटिशन मध्ये गेलात, गाणं गायलं, जजेस म्हणाले होते फुटक्या बाजासारखा आवाज आहे. हो ना, कामामध्येही कन्फ्युजन. तुमच्यापैकी कोणीही कधी कोणावर प्रेम केलंय? अरे अरे सॉरी. किती लोक आहेत, किती लोक आहेत ज्यांचं कित्येक लोकांसोबत प्रकरण चाललंय. हे बघा, हा माणूस हात वर करतोय. हिम्मत बघा या माणसाची. हा हात वर करतोय, जोरदार टाळ्या याच्यासाठी. तो बायसेप दाखवतोय आपले. मी खूपदा म्हणतो की यू नो द हाईट ऑफ फ्लर्टिंग इज रायटिंग अ लव्ह लेटर टू अँड सेइंग टू हुम सो एव्हर इट मे कन्सर्न. कोणासाठी हे माहित नाही. मी म्हणतो की जसं तुम्ही कोणासोबत तरी नातं जोडता, तुमच्या बुद्धीसोबत अॅनलाइज करता. एखादा मुलगा मुलीला पसंत करतो, एखादी मुलगी मुलाला पसंत करते आणि बघते यात तर ही खूप सुंदर आहे पण याच्यात बुद्धी नाहीये. हिची बुद्धी खूप छान आहे पण ही दिसायला सुंदर नाहीये. ही हुशार आहे आणि सुंदर सुद्धा आहे पण पैसे नाहीयेत. तिचं सगळं आहे पण फॅमिली तयार नाही. असे खूप ऑप्शन्स असतात ना, आणि तुम्ही सगळे ऑप्शन्स अॅनलाइज करत राहता. आणि नंतर काय होतं, जिथे हृदय धडधडतं ना, तिला तुमचा जीवन देऊन टाकता. बुद्धीने तर खूप अॅनालिसिस चालतं की हे योग्य आहे, ते चुकीचं आहे, हे चांगलं आहे, ते वाईट आहे, याच्यात ते वाईट आहे, याच्यात हे चांगलं आहे. पण जेव्हा हृदय धडधडतं कोणासाठी, तेव्हा तिलाच
स्वतःचं जीवन, आपली लाईफ देऊन टाकता. मी करिअरमध्ये तेच केलं हो. माझं करिअर जे होतं ना, ते माझं लव्ह मॅरेज होतं. जसं हे मुलींच्या मागे मागे करतात, तसं मी सगळे ऑप्शन्स पाहत होतो. याच्यात हे चांगलं आहे, त्याच्यात ते वाईट आहे, याच्यात ते चांगलं आहे पण हे वाईट आहे, हे मी व्यवस्थित करू शकतो, फाटलेला आवाज आहे पण हे नाही होणार, ते होईल, हे होईल, हे नाही होणार, ते नाही होणार. मग हृदय धडधडायला लागलं, नजर भिडली, हृदय धडधडायला लागलं, प्रेम झालं ओ. आणि ठरवलं की हेच करायचं. तर जे आज करत आहे ते माझं लव्ह अफेअर आहे, सक्सेसफुल लव्ह अफेअर. आतापर्यंत चालतंय. 30 वर्ष झाले आतापर्यंत चाललंय. पण तर तुमचं पण अभिनंदन, तुमची पण 30 वर्ष अरे झाली. थँक्यू जी, थँक्यू. सेम टू सेम. पण तुम्ही इस्कॉन मध्ये राहता, भगवी वस्त्र घालता, टिळा गंध लावता, साधू आहात, पण सगळं लक्ष कमाईवरच राहतं. हाय हाय हाय. हाय हाय. रजतजी सोडणार नाहीत आज आम्हाला. कित्येक वर्षांपूर्वी जेव्हा आमचा एक पहिला व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, तो आम्ही एका टॉकमध्ये, एका युथ प्रोग्राममध्ये मी एक गोष्ट म्हटली होती. आणि जेव्हा एक गोष्ट म्हटली तर कोणातरी त्याचा जोकला त्या कॉन्टेक्स्टच्या बाहेर काढून व्हायरल केलं. पण त्यामुळेच आमची यात्रा सुरू झाली आणि आज आम्ही तुमच्या समोर आहोत. तो व्हिडिओ जर नसता तर आज आम्ही इथे नसतो. त्या व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की जर कोणी टीचर, स्कूल टीचर जीवनभर मेहनत करेल तर किती पैसे वाचवू शकेल सांगा? एखाद 10 लाख, 5 लाख वाचवू शकेल? एक सरासरी इंजिनियर आयुष्यभर काम करेल तर आयुष्यभर किती वाचवू शकेल सांगा? एक 20-25 लाख, हो ना? हे मी नाही म्हणालो हा. म्हणून मी म्हणतो की चूज युअर करिअर वाईजली गाईज. कोणत्या तरी एका पुरुषाने एक 25 वर्षाचा मुलगा होता, 80 वर्षाच्या महिलेसोबत लग्न केलं. 25 गॉट मॅरिड टू 80 इयर्स ओल्ड. तर त्याच्या मित्रांनी विचारलं, भाऊ तू 25 वर्षाचा, ती 80 वर्षाची, खूप श्रीमंत होती, काय पाहिलंस बाबा तू तिच्यामध्ये? त्याने म्हटलं, आधी तर तिचं इन्कम, दुसरं तर तिचे दिनकम. हेच तर बघून तिच्याशी लग्न केलं मी. आता तुमच्यापेक्षा चांगले तर ते बाबा बागेश्वर हो आहे. हो भगवी वस्त्र पण नाही घातली हो. आणि पर्ची काढून करोडो लोक फॉलोअर्स बनवले. हो तुम्ही रील्स बनवत राहिलात. हो. आता बघा ना, तुमच्यापैकी किती लोकांना आंबा आवडतो? ओके, परफेक्ट. तुमच्यापैकी किती लोकांना सफरचंद आवडतं? परफेक्ट. तुमच्यापैकी किती लोकांना पेरू आवडतो? परफेक्ट. आता उलट प्रश्न विचारूया, तुमच्यापैकी किती लोकांना आंबा आवडत नाही? ओके आहेत, काही भाग्यवंत आहे. तुमच्यापैकी किती लोकांना सफरचंद आवडत नाही? परफेक्ट. तुमच्यापैकी किती लोकांना पेरू आवडत नाही? बघा, आपल्या सगळ्यांची आवड आणि नावड वेगवेगळी असते ना. काही लोकांना सफरचंद आवडतं, काही लोकांना आंबा आवडतो, काही लोकांना पेरू आवडतो, काही लोकांना द्राक्ष आवडतात. आता चांगली गोष्ट काय आहे ना, निसर्गाने प्रत्येकासाठी एक फळ दिलंय, ज्या फळाचा ते आस्वाद घेऊ शकतात आणि ज्या फळाने ते नरिशमेंट, ती शक्ती मिळवू शकतील, शक्ती घेऊ शकतील. त्याच प्रकारे समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारची फळं आहेत आणि प्रत्येक फळाचा USP वेगळा असतो. कोणी रील बनवतं, कोणी पर्ची काढतो, कोणी भाषण देतो, कोणी गाणी गातो, कोणी खटला चालवतो. कोणी खटला चालवतो. बघा, जे साधू बनतात, संन्यासी बनतात, त्यांच्याबद्दल तर म्हणतात ना की माया मोह सगळं त्यागून. हो नक्कीच. तर बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये काय शिकवायला गेला होता तुम्ही? अरे अरे अरे, खटला तर अगदी जोरदार चालू आहे हा. रजतजींच्या रिसर्च साठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. पूर्ण 100% रिसर्च करून येतात हा हे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये आम्ही काय करायला गेलो होतो? अगदी तेच करायला गेलो होतो जे आपकी अदालत मध्ये करायला आलोय.
हो ना, अगदी तेच करायला गेलो होतो जे आपकी अदालतमध्ये करायला आलोय. तर जिथे जाऊ तिथे बोलण्यासाठी विषय असतील. कॉलेजमध्ये जाऊ तर हे असं बोलायचं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जाऊ तर मनी अँड द यूज युअर मनी राईटली बोलू. युनायटेड नेशन्समध्ये बोलावलं गेलं तर तिथे क्लायमेट चेंज आणि योगाबद्दल बोलायला सांगितलं गेलं. जिथे पण जाऊ, जसा देश तसा वेश बोलण्यामध्ये परिधान करावाच लागतो आणि यासाठीच बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये बघा गेलेलो. आता तुमच्या नादामध्ये काय झालं आहे, खूप सारी लोक जे IIT मध्ये पास झालेत, IIMS मधून पास झालेत, कोणाचा तरी मायक्रोसॉफ्टमध्ये जॉब होता, ते पण आता विचार करत आहेत की साधू बनूया, हो. संन्यासी बनूया, भरपूर कमवता येईल. सगळ्यात आधी साधू संत बनण्याचा हेतू पैसे कमावणं असतं असं नाही. बरं किती लोकांनी सॅफ्रॉन केशर पाहिलंय? हो ना? आपण सगळेच खातो. खिरीमध्ये कधी केशर असतं, रसमलाईमध्ये असतं. अच्छा, जेव्हा तुम्ही केशरचा प्रयोग करता, तुमच्यापैकी कोणी लोक कुकिंग करतं का? जेवण बनवता? तर जे केसर आपण वापरतो ना, त्या केशरमध्ये कित्येकदा मॉइश्चर असतं. तर त्या केशरला आधी तव्यावर गरम केलं जातं. त्यामुळे त्यातलं मॉइश्चर निघून जातं. नंतर त्याला तव्यावर गरम केल्यानंतर थोड्या दुधामध्ये घेऊन ते केशर रगडलं जातं. रगडलं जातं आणि जेव्हा ते रगडलं जातं ना केशर, जे आधी तर भाजलं जातं, मग दुधात रगडलं जातं. मग हळूहळू त्याचा सुगंध, त्याची चव आणि त्याचा रंग त्या दुधामध्ये उतरतो. मग ते आपल्या व्यंजनामध्ये आपण टाकतो. केशरी रंगाचा अर्थच हा आहे, आधी रगडलं जाणं. तपश्चर्येच्या आगीमध्ये, कधी-कधी अपमानाच्या आगीमध्ये. काय काय अपमान नाही सहन केले तुम्हाला काय सांगू सर. जेव्हाही जात होतो, आजकाल तर सोशल मीडियावर सगळेजण आहेत. जिनके ना आते थे जवाब उनके सलाम आने लगे। मेरा वक्त क्या बदला, मेरे नीम के पेड़ पे आम आने लगे। तर आजकाल तर सगळे येत आहेत. आजकाल तर सगळे येत आहेत. आज दिसतंय सर सगळ्यांना. आधीचं जीवन तर कोणी पाहिलं नाही. कशा प्रकारे तापलं आहोत हे पाहिलं नाही. रात्री 1:30 वाजता झोपून 3 वाजता उठून साधना करत होतो, हे तर कोणी नाही पाहिलं. साधू संत बनण्याचा हेतू केशर बनणं आहे. जळणं, स्वतःला तापवून घेणं, रगडलं जाणं आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये रंग आणणं, चव आणणं, सुगंध आणणं. हे जेव्हा होतं ना, तेव्हाच हे असे भगवे वस्त्र आपण परिधान बघा करू जेव्हा शकतो. तुम्ही म्हणतात की जे CEO आहेत, जे सुशिक्षित आहेत, जे कंपनीमध्ये काम करत आहेत, ते देखील संन्यासी बनू शकतात. तर एक साहेब टाय कोट काढून हे भगवी वस्त्र घालून ऑफिसमध्ये गेले, नोकरी गेली पॅब्लो ह्याची. पिकासोजी यांना कोणीतरी विचारलं. एक महिला आली, म्हणायला लागले, "सर, तुम्ही आमचं पेन्सिल स्केच बनवाल?" पॅब्लोजींनी 30 सेकंदामध्ये पेन्सिल स्केच काढून त्यांच्या हातामध्ये दिलं आणि म्हणाले, $30,000 मॅडम. मॅडम म्हणाल्या, "पॅब्लो, अरे 30 सेकंदांमध्ये तुम्ही बनवलं, त्याच्यासाठी $30,000?" पॅब्लो म्हणाला, "हे बघा मॅडम, हे $30,000 हे स्केच 30 सेकंदांमध्ये बनवण्यासाठी नाहीयेत. हे $30,000 30 वर्ष रगडण्याचे आहेत, ज्याच्या कारणामुळे मी 30 सेकंदात हे बनवलं. मग भले नाती असो, भले तुमचं कामकाज असो, भले तुमची इन्व्हेस्टमेंट असो, तुमची हेल्थ असो, एका दिवसात तर वजन नाही घटत हो. डाएट कंट्रोल करावा लागतो, पळायला पण जावं लागतं. वर्ष महिने खर्च होतात इथले टायर कमी करण्यासाठी. आणि याच प्रकारे कोणी जर साधू संन्यासी बनतो, तर एक दिवस बस काहीतरी विचार आला आणि टाय सूट उतरवून बस निघून गेले ऑफिसमध्ये भगवे वस्त्र घालून. हे काय झालं? ही एक यात्रा आहे, हा एक प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये जर कोणाला आतून प्रेरणा आली, तर त्याला का थांबवण्यात यावं? आधी जेव्हा कोणावर प्रेम होतं किंवा लग्न होतं, तर सुरू होतं, हौले हौले हो जाएगा प्यार. आधी नसतं का? ते कनेक्ट नाही होत, ते सगळं नाही होत. हौले हौले हो जाएगा प्यार. चालावं लागतं, चालावं लागतं, ॲडजस्ट करावं लागतं आणि मग एक दिवस तुम्ही काय गाणं म्हणता? तुझ में रब दिखता है यारा मैं क्या करूं। पण सुरुवात कुठून झाली? हौले हौले हो जाएगा प्यार. पहिल्या दिवशी तर रब नाही दिसत ना. सगळा प्रवास असतो हा. जेव्हा नात्यांमध्ये पण लॉंग टर्म रिलेशनशिप जे असतं, तेव्हा हौले हौले पासून तुझमे रब दिखता है होत असतं. आमचं प्रोफेशन देखील बघा. पहिल्या दिवशी याल तर काय उस्ताद बनणार? अजिबात नाही. जर्नी असते, एक प्रवास असतो, एक यात्रा असते. करत राहतो, चालू ठेवतो, एक्सलन्स मिळवतो, तेव्हा येतो. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो. तुम्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इतके हिट आहात. तुम्ही कसे हिट आहात? कारण लोकांना वर्षानुवर्ष लागतात रील्स बनवता बनवता. पहिली गोष्ट म्हणजे एखाद्या योग्य जागी असणं, तेही योग्य वेळी.
आम्ही जेव्हा सोशल मीडिया जर्नी सुरू केली होती तेव्हा सोशल मीडिया इतका मोठा तर नव्हता. तेव्हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स इतके जास्त प्रमाणातही नसायचे आणि म्हणूनच त्यावेळी सोशल मीडियाची ग्रोथ होणं खूप सोपं होतं कम्पेअर टू आज. तर यामुळे असं म्हणणं की आम्ही खूप मोठे तीर मारलेत हे खूप चुकीचं आहे. आम्ही योग्य जागी होतो तेही योग्य वेळी आणि याचीच मदत झाली हो ना. दुसरी गोष्ट कन्सिस्टन्सी. कन्सिस्टंटली तुमचं जे पॅशन आहे ते करत राहणं. कन्सिस्टंटली जे आम्ही सोशल मीडियावर कॉन्टेंट टाकलं आहे नियमित टाकत राहतो आणि हे नाही विचार करत की हा विषय नाही चालत तर दुसरा विषय घेऊन टाकू, हे नाही चालत तर तिसरा विषय घेऊन टाकू, हे नाही चालत तर चौथा विषय घेऊन टाकू. तर तुम्ही प्रावीण्य कसं मिळवाल? एक्सलन्स कुठून येईल? तिसरी गोष्ट ऑथेंटिसिटी. दुसरं काहीतरी करत आहे त्याला बघून जर आपणही तेच करू लागलो तर कसं होईल? हे दुसऱ्यांना पाहून मी खूप वेळा म्हणतो की जेव्हा दोन कपल भारतात भेटतात ना तर स्त्रिया एकमेकींचे कपडे आणि ज्वेलरीकडे बघतात आणि पुरुष एकमेकांच्या बायकांना बघतात. सॉरी तर आपल्यात ना सॉरी मी बंबईया आणि कंटेम्पररी स्लँग यूज करतोय. आपल्यामध्ये हा कंपॅरिझनचा किडा घुसलाय डोक्यामध्ये. दुसऱ्यांकडे बघत राहणं आणि त्यांच्यासारखं जीवन जगण्याचा प्रयत्न करणं. ऑथेंटिसिटी नाही बनली भाई. मी ओरिजिनल आहे, कोणतीही झेरॉक्स कॉपी किंवा फोटो कॉपी नाही. देवाने परमेश्वराने मला बनवलं ओरिजिनल बनवण्यासाठी. कोणा दुसऱ्यासारखं बनवण्यासाठी बनवलं असतं तर सांगून पाठवलं असतं की बाबा त्याच्यासारखं बन. तुमची जी फिंगरप्रिंट आहे ना सगळ्यांपेक्षा युनिक आहे. एका कोणत्या व्यक्तीचं फिंगरप्रिंट तुमच्यासोबत नाही जुळत. तर जर फिंगरप्रिंट युनिक आहे तर तुम्ही पण तुमची इम्प्रिंट युनिक बनवा ना. दुसऱ्याकडे बघून का त्याची प्रिंट बनवता? आणि यासाठीच कंपॅरिझन करणं दुसऱ्यांशी आपल्या प्रवासाचं हे खूप कठीण काम आहे. तर ऑथेंटिसिटी असणं. आणि नंबर 4 एक गोष्ट सांगू की नंबरच्या मागे नका धावू. सगळ्या सोशल मीडियाच्या जगाने ना आपल्याला नंबरच्या मागे धावण्यासाठी विवश केलेलं आहे. तुम्ही इम्पॅक्टच्या मागे धावा. इम्पॅक्ट होईल तर नंबर्स येतील. नाही जरी आले तर कोणाचं तरी हृदय स्पर्श केलंय ना, कोणाचं तरी आयुष्य बदलवून टाकलंय. जर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल, एक उदाहरण, आणि कोणाला तरी त्रास होत आहे त्या लुक्समुळे आणि त्यांना कुठे जायचं असेल, तुमच्या एका रीलने त्यांना एक टिप दिली आणि त्यांचं सिलेक्शन झालं ना, तुम्ही कोणाचं तरी आयुष्य बदलून टाकलं त्या ऑडिशनमध्ये, हो ना. म्हणून यासाठी सोशल मीडिया जर्नीमध्ये पण असे खूप सारे लोक आहेत जे रील्स बनवण्याच्या नादात जीव गमावून बसतात. आम्ही प्रत्येक थोड्या दिवसांनी असा व्हिडिओ पाहतो. कोणी खड्ड्यात पडला, कोणाची तरी गाडी खड्ड्यात पडली, कोणाचा तरी रस्त्यात ऍक्सिडेंट झाला, कोणी वरतून खाली पडला, कोणीतरी पाण्यात बुडलं. अशा लोकांना काय म्हणणार? उन्हें कामयाबी में सुकून नजर आया, उन्हें कामयाबी में सुकून नजर आया तो वो दौड़ते गए. उन्हें कामयाबी में सुकून नजर आया तो वो दौड़ते गए. हमें सुकून में कामयाबी नजर आई तो हम ठहर गए, है ना. हम सुकून में कामयाबी नजर आए तो हम ठहर गए. अपनी इच्छाओं के ख्वाहिशों की बोझ में तू क्या क्या कर रहा है? बशर साहेबांचा शेर आहे. अपनी ख्वाहिशों के बोझ में तू क्या क्या कर रहा है बशर? इतना तो जीना भी नहीं है जितना तू मर रहा है बशर, हो ना. तर आपण ना रोजच्या तारखेला आपण मरत चाललो आहोत. तर मी म्हणतोय की यशस्वी व्हायचंय, नक्कीच बनायचंय, का नाही बनायचंय, पण यशस्वी व्हायच्या नादामध्ये आपली शांतता आणि आपला जीव गमावला तर ते यश काय कामाचं आहे. म्हणूनच मला वाटतं की जे सक्सेसफुल सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत, जे सक्सेसफुल सेलिब्रिटीज आहेत, त्यांनी या गोष्टी बोलल्या पाहिजे. या गोष्टी बोलल्या पाहिजेत की खरं यश काय आहे. एक सुंदर प्रेमळ कविता आहे कि लोग क्या सोचेंगे इस उलझन में हम कुछ यूं डूबे जा रहे हैं. लोग क्या सोचेंगे इस उलझन में हम कुछ यूं डूबे जा रहे हैं. दिल करना कुछ और चाहता है, हम किए कुछ और जा रहे हैं. लोक काय म्हणतील, आता हे लोक काय म्हणतील ते आपल्याला काय करायचं. लोग क्या सोचेंगे इस उलझन में हम कुछ यूं डूबे जा रहे हैं. दिल करना कुछ और चाहता है, हम किए कुछ और जो जा रहे हैं. सोचते हैं वक्त बहुत है हमारे पास, सोचते हैं वक्त बहुत है हमारे पास, अभी क्या इतनी जल्दी पड़ी है, अभी औरों के हिसाब से जी लेते हैं, हमारे पास वो सारी उम्र पड़ी है.
दिल और दिमाग की इस कश्मकश में, दिल और दिमाग के इस कश्मकश में जिंदगी के पन्ने बड़ी रफ्तार से पलटते जा रहे हैं। इतना तो हम जिए भी नहीं जनाब अब तक, जितना हम बेवजह रोज मरे जा रहे हैं। मी सांगू तुम्हाला रजतजी, रील बनवता बनवता फिजिकली मरणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि प्रार्थना केली पाहिजे आणि एज्युकेट केलं पाहिजे की असं नको व्हायला. पण रील बनवण्याच्या नादामध्ये जे मेंटल हेल्थमध्ये मरत चालले आहेत त्यांची संख्या खूप जास्त आहे. जे डिप्रेशनमध्ये जात आहेत, जे फ्रस्ट्रेशनमध्ये जात आहेत की आमचं काहीच होत नाहीये आणि आपली किंमत गमावून बसतात. हे जे मरण आहे हे खूप जास्त वाईट मरण आहे आणि म्हणूनच आपण आपलं पॅशन फॉलो केलं पाहिजे. पण सद्य परिस्थिती, वास्तविकता आणि खरेपणाच्या कॉन्टॅक्टमध्ये राहून, संपर्कामध्ये राहून, आणि मला वाटतं की या स्पेसमध्ये जे लीडर्स आहेत हे त्यांचं कर्तव्य बनतं की यांना खरेपणा दाखवावं. जसं मी यांच्या प्रश्नाचं उत्तर दिलं की योग्य वेळी योग्य ठिकाणी होतं, याचं क्रेडिट मी का घेऊ, असं खरं सांगून दिलं तर त्यांचे डोळेही हळूहळू उघडतील. या चांगल्या उत्तरासोबत एक ब्रेक घेऊया. हो. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये गौर गोपाल दास यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. आता तर खूप नाव आहे, हो, स्टाईल पण खूप आहे. हो ना. आता कोणीतरी येऊन तुम्हाला विचारलं की चल संन्यासी मंदिरामध्ये, यासाठी तर मी टाळ्या वाजवतोय हो. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत लाईफ कोच गौर गोपाल दास. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये मोटिवेशनल स्पीकर संन्यासी गौर गोपाल दास यांच्यावर आरोप आहे की हे लोकांना मूर्ख बनवतात. आता बघा, इतक्या वेळापासून तुम्ही लोकांना प्रेम, मोहब्बत, लव्ह, लाईफ काय काय सांगत आहात, तर तुम्ही कधी कोणावर प्रेम केलं आहे? कधी असं झालंय की कोणाला तरी बघून तुम्हाला असं वाटलं की दिल में बची घंटी आज टन टन टन? अरे 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 रजतजी, आज सोडणार नाहीत तुम्ही आम्हाला. एकदा ना एक वेड्यांचा दवाखाना होता आणि त्या वेड्यांच्या दवाखान्यामध्ये एक मनुष्य गेला होता. त्याने पाहिलं की एक माणूस पंख्याला लटकत होता. पंख्याला लटकून म्हणत होता, लैला ओ लैला, ओ लैला. तर तो मनुष्याला त्याने डॉक्टर साहेबांना विचारलं, डॉक्टर साहेब, हा वेड्यांचा दवाखाना, याला काय झालं? डॉक्टर साहेब म्हणाले, हा लैला नावाच्या एका मुलीच्या मागे होता. ती लैला दुसऱ्यासोबत पळून जाऊन तिने दुसऱ्यासोबत लग्न केलं. तेव्हापासून हा इथे येऊन रोज पंख्याला लटकून लैलाला आठवून लैला ओ लैला करत राहतो. मग थोडा पुढे गेला तो मनुष्य. पुढे गेल्यानंतर त्याने पाहिलं आणखीन एक मनुष्य होता जो पंख्याला लटकून म्हणत होता, लैला ओ लैला. तर म्हणाले, डॉक्टर साहेब, याला काय झालं? तर म्हणाले, याच्यासोबत पळून गेली होती ती लैला. तर आता बघा, जोक्स तर ठीक आहे, चुटकुले ऐकणे वेगळी गोष्ट झाली, पण जे नाती असतात ना, प्रेम मोहब्बतच्या गोष्टी असतात, या तर खऱ्या असतात ना, फिलिंग्स. आणि त्या फिलिंग्सना योग्य ठिकाणी इन्व्हेस्ट करणं खूप जास्त गरजेचं आहे. पण तुमचा जो प्रश्न आहे आमच्याबद्दल की आम्हाला कधी काय, कधी आमच्या आयुष्यामध्ये कोणी अनामिका होती? नावच नसलेली अनामिका. अगदी खरं सांगू, मी ना शाळेमध्ये खूप हुशार मुलगा होतो. लोअर मिडल क्लास मधून आलो आहे. अभ्यास करणं खूप गरजेचं होतं. स्वप्न होती. दिल है छोटा सा, छोटी सी आशा, मस्ती भरे मन की भोली सी आशा, चांद तारों को छूने की आशा, आसमानों में उड़ने की आशा. त्यांनी विचारले की कुठे गेली आशा? माझ्या आईचं नाव आशा आहे हो. कुठेच नाही गेली. आजही आशा बनली आहे. माझ्या मागे कायम आहे.
आणि त्या आईचा हात आहे ना म्हणून सगळं चाललंय इथे. काय प्रश्न विचारलाय. तर आमची काही स्वप्न होती आणि त्या स्वप्नांच्या मागे जाता जाता लहानपणी शाळा कॉलेजमध्ये शिकत राहिलो, इंजिनिअरिंगमध्ये आलो. आणि इंजिनिअरिंग तर तुम्हाला माहिती आहे कसं आहे. बस लागून राहिलो असाइनमेंट करण्यामागे, हे सगळं करण्यामागे. बस करत राहिलो. काहीतरी बनायचंय विचार करत राहिलो. आणि हे करता करता HP ची ऑफर आली. तिकडे गेलो. मग एक 5-6 महिने झाले आणि आतमधून ही प्रेरणा आली. वेळच नाही मिळाला सर. जर वेळ मिळाला असता तर गोष्ट अच्छा, कदाचित चला काहीतरी वेगळी मी असती. तुमचं म्हणणं मान्य करतो हो. की वेळ नाही मिळाला. त्यावेळेस लक्ष काहीतरी वेगळा होता. संन्यासी बनलात. आता हो, तर खूप नाव हो. आहे. हो ना. स्टाईल पण खूप आहे. हो. आता कोणीतरी येऊन तुम्हाला विचारलं की चल संन्यासी मंदिरामध्ये. यासाठी तर मी टाळे वाजवतोय हो. कोणी तर म्हटलं असेल की तुमचा चिमटा माझ्या बांगड्या आपण मिळून एकत्र वाचूया. या प्रश्नासाठी तर मी रजतजींसाठी टाळ्या, आपण त्याच्यासाठी जोरदार टाळे वाजवल्या पाहिजे. मी आधी तर त्याला सोडून दिलं. आज तर इतकं नाव आहे, स्टाईल आहे, हॅशटॅग मॉन्क स्वॅग आहे, ग्लॅमर आहे. ग्लॅमर आहे. तर काय कोणी नाही म्हटलं चल संन्यासी मंदिरामध्ये. बघा मी एक गोष्ट शिकलोय की कोणत्याही स्त्रीसाठी, कोणत्याही मुलीसाठी, कोणत्याही माणसाची कोणाच्याही प्रतिभावना येणं हे चुकीचं थोडी नाही. संन्यासी आहे किंवा नाहीये याने काही फरक नाही पडत. भावना येणं म्हणजे भावना कोण? आपल्याला ना आजकाल मंदिरामध्ये मुलांची खूप गर्दी असते. कारण तिथेच तर श्रद्धा, भक्ती, ज्योती, पूजा, आराधना, शांती सगळं तिथेच मिळतं. तर यामुळे मुलांची खूप गर्दी होत असते. बघा कोणत्याही स्त्री पुरुष कोणत्याही व्यक्तीच्या मनामध्ये कोणासाठी भावना येणं, कोणती फिलिंग येणं काय ते चुकीचं आहे? अजिबात नाही. कित्येकदा इंस्टाग्रामवर येतात असे मेसेज, बाय द वे यांनी जो प्रश्न विचारलाय तो अगदी मुद्देसूद आहे, येत असतात. आणि मी त्यामध्ये कधीच काही चूक नाही करत. माणूस आहे, या भावना येत असतात. आणि बघा ना त्यांच्या ऑनेस्टीसाठी तर टाळ्या वाजवल्या पाहिजेत की बोलून टाकलं त्यांनी, मनामध्ये ठेवून फिरत नाही बसले. बोलून टाकलं त्यांनी त्यांची गोष्ट. आणि काय मला त्या ऑनेस्ट फिलिंग्सना फॉलोअप करायचंय की नाही हे नक्कीच. कित्येकदा लोक मला म्हणतात की एकदा असाच एक व्यक्ती आला आमच्या इथे आणि म्हणू लागला, सर लग्न झालेलं आहे, खूप त्रासलेलो आहे सर, लग्न झालेल्या समस्यांवर काही सोल्युशन आहे का सर? मी म्हटलं, अरे वेड्या, सोल्युशन असतं तर मी साधू का बनलो असतो. सॉरी हा, ऑन द लाइटर साइड. कसे हसतायत हे बघा. मी तुमचं म्हणणं मान्य करतो की तुम्ही कधीच कोणावरही प्रेम नाही केलं. कोणी तुमच्यावर प्रेम केलं तर तुम्ही त्यांना भावना दिलात. मी कधीच नाही म्हटलं की मी कोणावरच प्रेम नाही केलं. मी माझ्या आईवर प्रेम केलं, मी माझ्या वडिलांवर प्रेम केलं. मी कधी म्हटलं की मी प्रेम नाही केलं? मी कधी म्हटलं की मी प्रेम नाही केलं? काय प्रेमाचा अर्थ म्हणजे केवळ मुलगा आणि मुलगी यांच्यामधलंच प्रेम आहे? आजकाल प्रेमाची परिभाषा ते एकच झाली आहे ना. म्हणूनच प्रेम जेव्हा आपण विचार करतो तर डोक्यात फक्त एकच विचार येतो की पुरुष आणि स्त्रीमधलं प्रेम. मी माझ्या आईवर प्रेम केलंय, मी माझ्या वडिलांवर प्रेम केलंय, मी माझ्या मित्रांवर प्रेम केलंय, मी माझ्या गुरुजींवर प्रेम केलंय, मी माझ्यासोबत जे राहतात त्यांच्यावर प्रेम केलंय. मी या सगळ्यांवर खूप प्रेम करतो कारण यांनीच तर मला घडवलं आहे. हेच जर सर्व लोक आहेत ते बसले आहेत, जे बोलत आहेत, काय म्हणतायत की मी त्यांचा मोठा फॅन आहे, असं आहे तसं आहे. मी कोण आहे की हे लोक माझे फॅन बनतायत? प्रेम करतायत तेव्हाच तर बनलोय. पण हे लव्ह गुरु कसे बनलात तुम्ही? लोकांना सांगता या तरुणांना की नाती कशी निभावली पाहिजेत? बघा लव्ह स्टोरी कशी असते माहितीये? आधीचे लग्नाच्या आधी कसं असतं माहितीये? Roses are red, the sky is blue. Roses are red, the sky is blue. You are my sweetheart, I love you. लग्नानंतर
Roses are dead, I am blue. Stop your nonsense or I'll kill you. Sorry. तुम्ही नवरदेव बनला नाही, घोड्यावर बसला नाही, लग्न केलं नाही आणि पती लोकांना सांगता की पत्नीला कसं सांभाळायचंय. या आयुष्यात लग्न झालेलं नाहीये. मी पूर्वजन्मावर विश्वास ठेवतो. असू शकतं की मागच्या जन्मात असेल कोणीतरी अर्धांगिनी. ते सगळे अनुभव आतमध्ये आपल्या सबकॉन्शियसमध्ये कित्येकदा लपून असतात. कुठून कधी निघेल कोणती शिकवण आपल्याला देखील माहित नसतं. मुलींना म्हणता की तुमच्या मोबाईल फोनवर आपल्या बॉयफ्रेंडचा फोटो लावा आणि बॉयफ्रेंडला म्हणता की तुमच्या मोबाईलवर मुलींचे फोटो लावा, तुमचं आयुष्य सफल होऊन जाईल. आम्ही नक्कीच हे असं म्हणालो. तुमच्यापैकी किती लोकांच्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत? सगळ्यांच्या ना? तुम्हाला प्रॉब्लेमचं सोल्युशन पाहिजे? तुम्ही तुमचा स्मार्टफोन हातात घ्या. लग्न झालेले असाल तर तुमचा पती पत्नीचा फोटो वॉलपेपर आणि होम स्क्रीन आणि लॉक स्क्रीनचा वॉलपेपर लावून ठेवा. जर रिलेशनशिपमध्ये असेल तर GF-BF चा ठेवा. आणि जेव्हा कधी प्रॉब्लेम येईल असं बघा त्याच्याकडे आणि तुम्ही स्वतःलाच म्हणा, जर मी हे हाताळू शकतो शकतो. आता बघा, रजतजींवर मी आरोप करणार आहे आज. हे नेहमी आम्हा पाहुण्यांवर आरोप करतात. आज माझा रजतजींवर आरोप आहे. मॅडम, परवानगी आहे? थोडी परवानगी द्या ना. नाही, जज साहेबांनी परवानगी नाही दिली आहे. तुम्ही पिंजऱ्यात आहात. पिंजऱ्यात आहोत. मुद्दा मांडू शकतो हो, जज साहेब? नक्कीच मांडा. ठीक आहे, तर मुद्दा नक्कीच मांडतो. बघा कसं आहे ना, की आपले जे जोक्स आहेत ना, आउट ऑफ कॉन्टेक्स्ट खूप पसरत असतात. जे कॉन्टेक्स्टच्या पुढे सांगितलेली गोष्ट होती. आता विचार करा, तुमच्यासारखे तरुण मुलं येऊन जर कधी सेशनमध्ये बसले आणि मला गंभीर गोष्ट सांगायची आहे, तेही न हसता खेळता, न चिल करता, तर ती गंभीर गोष्ट कशी पोहोचेल? जर गंभीर गोष्ट पोहोचवायची आहे तर आधी मन उघडावं लागतं आणि मन उघडण्याच्या आधी थोडं हसणं, मस्करी, चिल मस्ती करावी लागते आणि त्याच मस्तीमध्ये हळूहळू हळूहळू ती गोष्ट आतपर्यंत पोहोचते ना. तर म्हणूनच हे हसत खेळ सांगण्याची पद्धत ही फक्त गोष्ट सांगण्याची पद्धत आहे. तर कधी काही सांगून टाकतो, तर कधी ही गोष्ट सांगितली जाते, कधी ती गोष्ट सांगतो. तुम्ही सुद्धा एक गोष्ट नक्कीच सांगतो जी माझ्या मनापासून निघते. इंग्लिशमध्ये नेहमी म्हणतो मी, नेव्हर लाफ ॲट समबडी, लाफ विथ समबडी. कोणावरही नका हसू, कोणासोबत तरी हसा. आणि म्हणूनच मी जेव्हा हसतो ना तर त्यांच्या सोबत हसतो. माझ्या स्वतःवर देखील मी मस्करी करतो, तर वाईट नाहीये. जेव्हा मी त्यांच्यावर हसतो आणि म्हणतो मॅरिड पीपल हे असे असतात, हा तर फक्त जोक आहे. जितका आदर मी गृहस्थांचा करतो, जितका आदर मी स्त्रियांना देतो, जेवढा सन्मान देतो तो दिसतो. आणि एखाद जोक जर आउट ऑफ कॉन्टेक्स्ट गेला तर मग असं वाटतं ना. आपण जनतेमधून प्रश्न घेऊया. तुमच्यापैकी कोणाला प्रश्न विचारायचे आहेत? सर, माझा प्रश्न असा आहे तुम्हाला की तुम्ही सिनेमे बघता का आणि तुमची फेवरेट हिरोईन कोण आहे? हाय सगळे या पिंजऱ्यामध्ये मला पकडण्यासाठीच बसलेत आज. म्हणत असतील आज हा बिचारा साधू भेटलाय, पकडूया आता यांना. काय मी सिनेमे बघतो? नक्कीच बघतो. काय मी रोज बघतो? तर अजिबात नाही बघत. काय OTP प्लॅटफॉर्मवर जाऊन कोणतेही सिनेमे बघतो? तर नाही बघत. बॉलिवूडमध्येही माझे काही मित्र आहेत, खूप चांगले लोक आहेत. कधी कधी ते मला त्यांचे सिनेमे प्रायव्हेट स्क्रीनिंगसाठी माझ्या आश्रमामध्ये पाठवून देतात रिव्ह्यूसाठी. आणि मित्र आहेत, तर मी सिनेमापेक्षा मैत्री खातर कधी कधी मी तो सिनेमा पाहतो. माझी टीम कधी कधी मला काही सिनेमा रिकमेंड करते बघण्यासाठी. तो सिनेमा मी नक्कीच पाहतो. हिरोईन हे सोडत नाहीयेत आज मला, हे सोडतच नाहीये आज मला. बघा, कोणाचंही नाव, एकाचं नाव घेणं म्हणजे दुसऱ्या कोणाचीही अदाकारी, कोणाच्या कलेवर कित्येकदा प्रश्न उठवणं असतं. तर अशा कित्येक अभिनेत्री आणि कित्येक अभिनेते, आणि मी ना, तुम्ही लोक कित्येकदा लुक्स बघता, मी ना त्यांच्या आज जे कौशल्य आहे ते बघतो. तर असे कित्येक आर्टिस्ट आहेत, त्यांचा मी मनापासून सन्मान करतो आणि त्यांची जी आर्टिस्ट्री आहे ती मला खूप पसंत आहे.
थँक्यू हा. हे माहीत आहे कसं उत्तर आहे? जिंदगी जुल्फों की छाव में गुजरने पाती तो होम लोन कौन लेता. अजून एक प्रश्न आपण घेऊ शकतो. असं कोणी आहे का की ज्याची तुम्हाला भीती वाटते? मला प्रेक्षकांकडनं खूप मजा येते आज. थोडी एकदा जोरदार टाळ्या होत्या स्वतःसाठी. खूप इंटरॅक्टिव्ह प्रेक्षक आहेत. दिस इज द बेस्ट. दिस इज द बेस्ट ऑडियन्स आय हॅव सीन इन द वर्ल्ड. But I say that everywhere I go. Just joking, just joking. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी काय, मला कोणाची भीती वाटते का? मी US ला गेलो होतो आणि माझे एक मित्र होते, त्यांच्यासोबत थांबलो होतो. तर त्यांनी मला म्हटलं, गुरुजी स्काय डायव्हिंग कराल? तर मी म्हटलं ठीक आहे, करूया. रात्री झोपलो आणि रात्री माझ्या डोक्यामध्ये हा प्रश्न की बाबा 18,000 फीट वरून उडी घेणार आहे मी खाली, 18,000 फुटांवरून उडी मारायची आहे. मी हे करू शकतो का? मी नाही करू शकत आहे. माझा प्रश्न, पॅराशूट नाही उघडलं तर? पॅराशूट तर उघडतं पण नाही उघडलं तर भाई रामनाम सत्य होऊन जाईल. मग मी गुगल केलं की हाऊ मेनी पीपल डाय एव्हरी इयर इन स्काय डायव्हिंग ॲक्सिडेंट. हे गुगल केलं. जेव्हा गुगल केलं तर आलं जवळपास 1,000 ते 1,500 लोक मरतात दरवर्षी. काही ॲक्सिडेंटने मरतात. मग माझ्या मनाने, माझ्या बुद्धीने म्हटलं, जर त्या हजारांमध्ये मी राहिलो तर? म्हणजे 1,000 तर 1,000च असतं, पण हजारांमध्ये असेल तर? मग माझ्या डोक्याने म्हटलं की जे माझ्यासोबत जे सोबत असतील, जे लोक येतात बरोबर, ते एक्सपर्ट, त्यांचं रिसर्च करूया. खूप सुप्रसिद्ध अकॅडमी होती ही, त्याचं रिसर्च केलं. त्याने जवळपास ते 20 वर्षांपासून स्काय डायव्हिंग करत आहे. एकही ॲक्सिडेंट नाही झाला. मी म्हटलं एकही ॲक्सिडेंट नाही झाला. माझं मन म्हणालं उद्या झाला तर? तुम्हा सगळ्यांना हे माहिती आहे, आपलं आपलं एक्झाम्पल द्या. आपल्या डोक्यामध्ये कसं संभाषण चालतं की उद्या झालं तर? तर मी म्हटलं उद्या झालं तर मग होईल तर होईलच. आता हे मला ठरवायचं की ॲक्सिडेंटची रिस्क मी घेऊ शकतो की नाही, की घाबरून बेडवर पडून सुस्त राहायचं, आराम करायचा आहे. मी म्हटलं रिस्क तर थोडीफार घ्यावीच लागेल. गेलो तर त्या फॉर्मवर साईन करावी लागते की तुम्हाला जर काही झालं तर तुमची जबाबदारी आहे. तर मी ती साईन केली. प्लेनने टेक ऑफ केलं, गेलं विमानवरती. 18,000 फुटांवर दरवाजा उघडला. तर माझ्या मागे बांधला गेलेला होता, मी अगदीच असा स्तब्ध उभा होतो खाली पाहून. 18,000 फुटांवरून खाली पाहणं तुम्हाला माहिती आहे काय असतं? आणि मग त्याने म्हटलं, ते लोक खूप लबाड असतात. त्याने म्हटलं ॲट द काउंट ऑफ 3 वी विल जम्प. त्याने म्हटलं 1 आणि 2 मध्येच धक्का दिला. कारण माहिती आहे की 3 म्हणालं तर मी लगेच पकडीन ना बाजूला. तर 1 2 3 म्हटलंच नाही, ॲट द काउंट ऑफ 3 म्हटलं आणि 2 मध्येच धक्का दिला. तर जी उडी मारली ना, तो जो 15 सेकंदाचा फ्री फॉल होता, तो खूपच मुक्तिदायक होता. माहिती आहे का? कारण एक जो माझा ब्लॉकेज होता ना, तो रिकामा झाला. तर जर भीती घालवायची असेल ना, तर मनातलं जे म्हणणं आहे त्यावर कित्येकदा डोकं चालवावं लागतं. आणि अशा प्रकारे मी भीतीसोबत डील करतो. तिथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये गौर गोपाल दास यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू होते. जीवनातल्या या सगळ्या निराशा आणि चढ उतारामुळे आम्ही आपल्या अपेक्षांसोबत संबंध नाही तोडला. तुम्हाला माहितीये, जर अपेक्षासोबत संबंध तोडले तर निराशा सगळ्यात जास्त होते. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत गौर गोपाल दास. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये लाईफस्टाईल कोच संन्यासी गौर गोपाल दास यांच्यावर आरोप आहे की हे लोकांना भरकटवतात. आता गौर गोपाल दासजी, मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो. आपल्या इथे हनुमानजींना महाबली असं म्हटलं जातं. अशी मान्यता आहे की ते शक्तीचे स्रोत आहेत. आणि तुम्ही म्हणता की हनुमानजींना डिप्रेशन आलं होतं. तुम्ही म्हणता की हनुमानजींना आत्महत्या करण्याबद्दल विचार केला होता. महाबली हनुमानजींना असं मी नाही दर्शवलं आहे, असं वाल्मिकी महर्षींनी दर्शवलंय. वाल्मिकी महर्षींनी या गोष्टीला लिहिलेलं आहे संस्कृत श्लोकांमध्ये की हनुमानजी जेव्हा बसले होते, सीता सापडली नव्हती. जागोजागी सीतेला शोधलं, सीता कुठेच नाही सापडली. तर बसलेले होते, नाराज झाले होते, डिप्रेस झाले होते. का?
कारण इतका प्रयत्न केल्यानंतरही, इतकी ताकद लावल्यानंतरही जे पाहिजे होतं ते मिळालं नाही. काय आपल्याला नाही होत असं? इतके प्रयत्न करतो, इतकी मेहनत करतो, रगडून काढतो स्वतःला. सीता नाही भेटली. हनुमानजी बसले तिथे आणि नाराज झाले होते. विचार केला की आता मी आत्महत्या केली पाहिजे. माहितीये का? कारण कोणत्या तोंडाने जाऊ प्रभू श्रीरामांजवळ, कोणत्या तोंडाने जाऊ सुग्रीवजवळ, ज्यांनी हे कार्य माझ्यावर सोपवलं होतं. कोणत्या तोंडाने जाऊ माझ्या आईवडिलांजवळ, ज्यांनी इतका पैसा लावला माझ्या इंजिनिअरिंगमध्ये. कोणत्या तोंडाने जाऊ आणि सांगू माझ्याने हे होत नाहीये. कोणत्या तोंडाने जाऊ माझ्या कुटुंबासमोर. जात असतो आपण सगळे त्यातून. आणि मी सांगू तुम्हाला, महाबली हनुमान हे नेहमीच महाबली राहतील. कसली कमी थोडी आहे त्यांच्यात. नेहमीच महाबली राहतील. पण महाबली यासाठी नाहीयेत कारण केवळ पर्वत उचलला ते तर ठीक आहे हो. महाबली यासाठी आहेत कारण स्वतःला उचललं. पर्वत तर कोणी उचलू शकतो. स्वतःला उचलणं हे महाबलीचं काम आहे. तेव्हा जेव्हा असेच बसलेले तेव्हा विचार केला, माझा जीव गमावून काय मला प्राप्त होईल. मग प्रयत्न करेन तर होऊ शकतं अजून एक ट्राय मी करू शकतो. जेव्हा असा विचार केला ना, आणि आत्महत्येचं वर्णन पण आहे की कसं मरू. समुद्रात उडी मारून मरू, आग लावून मरू. हा संस्कृत श्लोक आहे हो. ही माझी कहाणी नाहीये. मी कोणालाही भरकटवलेलं वगैरे नाहीये. आणि तेव्हा असे डोळे उघडले आणि दिसली की अशोक वाटिकामध्ये मी शोधलं नाहीये. समोरच तर आहे अशोक वाटिका. आणि जेव्हा तिथे गेले तेव्हा सीता सापडली. हे वाल्मिकी महर्षींचं लिखित आहे. मी कोणतीही गोष्ट बनवून नाही सांगितली. बघा, तुम्ही लोकांना म्हणता की बरोबर आणि चुकीच्या फंद्यांमध्ये पडू नका. जी, दर्द मिले हैं काफी मगर हमने मुस्कुराना नहीं छोड़ा. दर्द मिले हैं काफी मगर हमने मुस्कुराना नहीं छोड़ा. ख्वाब टूटे हैं कई फिर भी हमने जिंदगी से मुंह नहीं मोड़ा. रास्ते रास्ते मुश्किलों से भरे हैं. रास्ते मुश्किलों से भरे हैं फिर भी हमने चलना नहीं छोड़ा. जिंदगी के इन सारी मायूसियों और उतार चढ़ाव में हमने अपनी उम्मीदों से नाता नहीं तोड़ा. तुम्हाला माहितीये, जर अपेक्षांसोबत संबंध तोडले तर निराशा सगळ्यात जास्त होते. वेन वी लूज होप इज वेन वी थिंक ऑफ गिव्हिंग अप आवर लाईफ. तुम्ही म्हणता की दारू नका पिऊ. हो. तुम्हाला काय माहितीये की दारूमध्ये काय असतं? एक दारुडा भरपूर दारू पिऊन मंदिरासमोरून जात होता. आणि त्या दारुड्याने मंदिरात पुजारींना विचारलं, सांगा सगळ्यात मोठा कोण. तर पुजारीने म्हटलं, सगळ्यांमध्ये मंदिर मोठं. तर म्हटलं की मंदिर मोठं, मग ते धरतीवर कसं काय. तर पुजारीने म्हटलं की धरती मोठी. जर धरती मोठी तर मग ती शेषनागावर कशी काय. तर ते म्हणाले की बाबा शेषनाग मोठा. तर म्हटलं नाग मोठा तर शिवजींच्या गळ्यात कसा काय तो. तर म्हणाले बाबा शिवजी मोठे. शिवजी मोठे तर कैलासावर कसे काय उभे. तर म्हणाले कैलास मोठा रे बाबा. तर म्हणाला कैलास मोठा तर हनुमानजींच्या हातावर कसा. तर मग हे जे पुजारी आहेत ते फ्रस्ट्रेट होत चालले होते. तर म्हणाले तू बोल बाबा, सगळ्यात या संसारामध्ये या जगामध्ये कोण मोठं. तो म्हणाला या जगामध्ये तर तो मोठा जो एक पूर्ण बाटली संपवून पण 2 पायांवर उभा. हा जो जोक आहे तो दुसरा वाला आहे जो आमचा संपूर्ण व्हायरल झाला होता. यामागे देखील मी काहीतरी मुद्दे मांडले लोक होते. म्हणतातच ना कि नशा शराब में होता तो नाचती बोतल. बरोबर बरोबर. मी पण एक शेर ऐकव सर. जी. तौहीन न कर शराब को कड़वी कहकर. तौहीन न कर शराब को कड़वी कहकर. जनाब, जिंदगी के तजुर्बे उससे भी ज्यादा कड़वे होते हैं. आता तुम्ही प्यायली असेल तर मला माहित नाही. नाही जी, आतापर्यंत स्पर्श नाही केला आणि स्पर्श करायचा हेतू देखील नाहीये. एक संस्कृतमध्ये श्लोक ऐकवतो तुम्हाला. खूप चांगलं सुभाषित होतं, वाचलं होतं कधीतरी. नैवं पश्यति जन्मांधः कामांध नैव पश्यति. मदोन्मत्त न पश्यन्ति अर्थी दोषम न पश्यति. याचा अर्थ नैवम पश्यन्ते जन्मांध म्हणजे जो जन्मताच नेत्रहीन आहे तो बघू शकत नाही, फिजिकली बघू शकत नाही. कामांधो नैव पश्यती, जो कामवासनेने खूप पछाडलेला आहे तो देखील समोरच्याला बघू शकत नाही. तो कोणालाही
आदराच्या दृष्टीने नाही पाहू शकत. त्याची दृष्टी दूषित आहे. तो बघू शकत नाही योग्य गोष्टीकडे. अर्थी दोषम न पश्यति. ज्याला कोणत्याही परिस्थितीत फक्त पैसा कमवायचा आहे, तो दोष नाही बघत की चुकीचं करू की योग्य करू, काही करायला तयार आहे. पण चौथा, सगळ्यात मोठा जो आहे, मदोन्मत्ता न पश्यति. ज्याला चढलेली आहे ना, ज्याला नशा चढलेली आहे, तो देखील बघू शकत नाही. दारूच्या नशेपेक्षा सगळ्यात मोठी नशा आहे अहंकाराची नशा, अहमपणाची नशा. माहितीये का? कारण दारू पिणाऱ्याची नशा एका रात्रीत उतरून जाते. ज्याला अहमपणाची नशा चढली आहे, समोर त्याच्यापेक्षा मोठे मोठे उस्ताद बसलेले आहेत, पण तो नेत्रहीन झालाय. तो बघू शकत नाही माझ्यापेक्षा मोठे कोण आहे. त्याला वाटतं की मीच सगळ्यात मोठा आहे. आणि याचसाठी ना, ते जे आहे ना, एक मस्त खूप छानसं कलौराएंगे नगमों की खिलती कलियां चुनने वाले, मुझसे बेहतर कहने वाले, तुमसे बेहतर सुनने वाले. कल कोई मुझको याद करे, क्यों कोई मुझको याद करे. मशरूफ जमाना मेरे लिए, क्यों वक्त अपना बर्बाद करे. मैं पल दो पल का शायर हूँ, पल दो पल मेरी कहानी है, पल दो पल मेरी हस्ती है, पल दो पल मेरी जवानी है. उद्या माझ्यापेक्षा चांगलं बोलणारे येतील, उद्या याच्यापेक्षा चांगले ऐकणारे येतील. कोणत्या गोष्टीचा गर्व करून बसलोय मी? तर या नशेपासून मला सावधान राहायचं आहे हो. ही बाकीची नशा तर मी करणार नाही. आणि कधी कोणालाही मी म्हटलेलं नाही की प्या किंवा नका पिऊ. कधी नाही म्हटलंय मी, कधी नाही असं म्हटलंय. फक्त ही गोष्ट नक्की सांगेन की आत्मशांती जेव्हा आतमधून काहीतरी शोधायला लागाल तर बाहेरच्या रस्त्यांची गरज नाही पडणार. पण ही नशा, अहंकाराची नशा, ही उतरवणं खूप कठीण आहे. तुम्हा सगळ्यांचा सपोर्ट असाच राहू दे. तुम्ही सगळे प्रार्थना करत राहा की या नशेमध्ये आम्ही चक्काचूर नको व्हायला. तुम्हाला कधी राग येतो? हो तर नक्कीच येतो. का नाही येणार? मी माणूस आहे. मी ऐकलं की न्यूयॉर्कमध्ये कोणीतरी तुम्हाला तोंडावर म्हटलं की तुम्ही नाटकीपणा करता. हो, बघा, राग येणं अगदी सरळ आहे ना. तुमच्यापैकी किती लोकांना राग येतो? अरे थँक्यू हा. एका महिलेला तिच्या नवऱ्याने विचारलं की तुला ना माझ्यावर खूप जास्त राग येतो ना, तर तो राग काढण्यासाठी तू काय करतेस? तर ती महिला म्हणाली, मी टॉयलेटचं कमोड साफ करते. तर नवरा म्हणाला की टॉयलेटचं कमोड साफ केल्याने माझ्यावरचा राग कसा काय निघतो? तर म्हणाले की नाही, तुमच्या टूथब्रशने साफ कर. तर पुढच्या दिवशी थोडे स्पेशल इफेक्ट्स तुमच्या. सॉरी हा. पण मी एक गोष्ट शिकलोय, रिॲक्ट केल्याने तर परिस्थिती सुधारणार नाहीये ना. तर विचारपूर्वक आपला रिस्पॉन्स देणं खूप गरजेचं आहे. थोडा वेळ द्या. जेव्हा डोकं गरम असतं तेव्हा तुम्ही काही ना काही बोलून बसाल, करून बसाल. थोडा वेळ द्या त्यासाठी. डोक्याला शांत होण्यासाठी थोडा वेळ द्या. जेव्हा त्याने मला शिवीगाळ केली होती, येऊन काही ना काहीतरी बोलला होता, नाटकीपणा करतो बोलला, मी सगळ्यात आधी माझ्या डोक्यामध्ये म्हटलं की बघ बाबा, याने म्हटलं तर आहे. मी स्वतःला विचारलं, यात काही खरेपणा आहे का? कारण जर फीडबॅकमध्ये खरेपणा आहे तर सुधारावं तर लागेल ना. कोणी जर मला येऊन म्हणेल त्या फीडबॅकमध्ये जर खरेपणा असेल तर मी सुधारलं पाहिजेच ना. तर सगळ्यात आधी मी स्वतःला ही गोष्ट विचारली. मग दुसरं मी म्हटलं, खरेपणा तर वाटत नाहीये हा जे काही म्हणतोय त्यात. अच्छा, खरेपणा तर वाटत नाहीये ना. तर प्रॉब्लेम माझा नाहीये, प्रॉब्लेम त्याचा आहे. मित्रांनो, जेव्हा तो रागात येऊन काहीतरी असं म्हणतो ना, तुम्ही विचार करा तो किती अनहिल्ड आहे आतमधून. कोणाला हिलिंगची गरज आहे, कोणाला समजण्याची गरज आहे. कित्येकदा समोरच्याला हिलिंगची सगळ्यात जास्त आवश्यकता असते. मी त्याच्यासाठी प्रार्थना केली. आणि प्रॅक्टिकली केवळ हिलिंग करून नाही चालणार, प्रार्थना करून प्रॅक्टिकली पण डील करावी लागते. एक वेळची गोष्ट असेल तर सोडून दिलं जाऊ शकतं. सारखं सारखं होत असेल ना मित्रांनो, तर सोडलं नाही पाहिजे. तर तुम्ही कुठे हाताळत आहात? इस्कॉनच्या लोकांना बांगलादेशमध्ये मारलं जात आहे. इस्कॉनची मंदिरं जाळली जात आहेत. तुम्ही तर काहीच बोलत नाही आहात. हो, आज प्लॅटफॉर्म मिळत आहे, बोलेन मी नक्कीच. हो ना. बघा, मी तुमच्यापैकी किती लोकांची भांडणं झाली आहेत? अरे थँक्यू. तुमच्यापैकी किती लोक लग्न झालेले आहेत त्यांची भांडणं झाली आहेत? थँक्यू. आणि किती जणांचं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड सोबत भांडण झालं? रोज. थँक्यू. हे बघा, रोज बोलतायत. मी कित्येकदा म्हणतो लग्नाच्या पहिल्या वर्षी ना नवरा बोलतो, बायको ऐकत असते.
लग्नाच्या पहिल्या वर्षात नवरा बोलतो, बायको ऐकत असते. दुसऱ्या वर्षी बायको बोलते, नवरा ऐकत असतो. तिसऱ्या वर्षी दोघे बोलतात आणि शेजारचे ऐकत असतात. इतके ओरडत आणि किंचाळत असतात भांडण करता करता. बघा, कॉन्फ्लिक्ट म्हटलं नाहीये मी. छोट्या छोट्या घरापासून ते देशांपर्यंत भांडण चालू आहेत. आणि मी नेहमी म्हणतो, कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे याच्या फंद्यामध्ये पडण्यापेक्षा जास्त काय योग्य आहे आणि काय चुकीचं आहे ते बघणं जास्त गरजेचं आहे. आपण कोणच्या फंद्यामध्ये पडतो आणि कायला विसरून जातो. अन्याय जिथे पण होत असेल, अन्यायाच्या विरुद्ध आवाज तर उठवलाच पाहिजे. डोंट टॉक अबाउट हु इज राईट अँड हु इज रॉंग. टॉक अबाउट व्हॉट इज राईट अँड व्हॉट इज रॉंग. इज व्हायलन्स राईट? इज किलिंग राईट? इज टेकिंग अवे पीपल्स राईट्स राईट? नो. तर मी का बोलू कोण बरोबर आहे कोण चुकीचं आहे? सगळं जग नाही पाहणार की कोण बरोबर आहे आणि कोण चुकीचं आहे. म्हणूनच मी नेहमी म्हणतो, डोंट गो बाय हू, गो बाय व्हॉट. आणि जेव्हा तो अन्याय होत आहे ना, त्याच्या विरुद्ध आवाज उठवणं खूप गरजेचं आहे. मी नेहमी म्हटलंय, सतत सांगत असतो मी, द वर्ल्ड डझंट सफर बिकॉज ऑफ द व्हायलन्स ऑफ बॅड पीपल. द वर्ल्ड डझंट सफर ॲज मच बिकॉज ऑफ द व्हायलन्स ऑफ बॅड पीपल. द वर्ल्ड सफर्स बिकॉज ऑफ द सायलन्स ऑफ गुड पीपल. राईट? म्हणूनच चांगल्या माणसांनी अजिबात शांत राहू. आणि शांत नाही राहणं म्हणजे सपोर्टिंग द राईट कॉज अँड फायटिंग फॉर जस्टिस फॉर व्हेरेवर देअर इनजस्टिस दॅट इज गोइंग ऑन व्हेरेवर इट इज. इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. आरोप मान्य केला. नो डिफेन्स. दुखत्या नसेवर हात ठेवणं आहे. हो ना? हा वाला आरोप दुखत्या नसेवर हात ठेवल्यासारखाच आहे. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत गौर गोपाल दास यांच्यावर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये लाईफस्टाईल कोच संन्यासी गौर गोपाल दास यांच्यावर आरोप आहे की यांचे उपदेश यांच्यावरच लागू पडत नाहीत. बघा, एक म्हण आहे, परोपदेश कुशल बहुतेरे. दुसऱ्यांना उपदेश देणं खूप सोपं आहे. बरोबर. तुमच्या जीवनाकडे जेव्हा आम्ही बघतो तर तुमच्या पालकांना तर नव्हतं वाटलं की तुम्ही संन्यासी बनावं. न सांगता निघून गेलात. आणि ज्या दिवशी त्यांनी तुम्हाला या साधूच्या वेशामध्ये पाहिलं, काय वाटलं असेल त्यांच्या मनाला? त्यांची आनंदाची काळजी नाही वाटली तुम्हाला? आरोप मान्य केला. नो डिफेन्स. दुखत्या नसेवर हात ठेवलाय तुम्ही. हो ना? हा वाला आरोप दुखत्या नसेवर हात ठेवल्यासारखाच आरोप आहे हा. मी खूपदा म्हणतो, काही लोक आपल्या स्वप्नांसाठी आपल्या लोकांपासून वेगळे राहतात आणि काही लोक आप्तेष्टांसाठी स्वप्नांपासून लांब राहतात. हो ना? काही लोकांनी स्वप्नांसाठी आप्तेष्टांचा त्याग केला आणि काही लोकांनी आप्तेष्टांसाठी स्वप्नांचा त्याग केला. दोन्ही मिळणं खूप कमी लोकांना प्राप्त होतं. स्वप्न पूर्ण करता करता आपल्या लोकांना सोबत ठेवणं सोपं नसतं. मोठ्या मोठ्या कंपनीज चालवणारे आपले भारतीय जे US मध्ये राज्य करतायत इंडस्ट्रीमध्ये, त्यांना पण कित्येकदा आप्तेष्टांपासून लांब राहूनच आपल्या स्वप्नांना प्राप्त करावं लागतं. कित्येक लोक आपल्या लोकांसोबत राहिले आणि आपल्या स्वप्नांना कॉम्प्रोमाइज करून बसले. काही लोक असे नशीबवान असतात जे दोघांना बॅलन्स करून पुढे जाऊ शकतात. काय एक चुकीचं आहे आणि दुसरा बरोबर तर नाही हो. दोघांचे आपापले प्रवास आहेत, दोघांची आपली अशी एक यात्रा आहे, दोघांचे आपापले गिल्ट आहेत. जो आपल्या लोकांना सोडून स्वप्न पूर्ण करायला गेला त्याची स्वतःची गिल्ट आहे की आपण त्यांचे मन मोडले. ज्यांनी आपली स्वप्न सोडून आपल्या लोकांसोबत राहिले त्यांना गिल्ट आहे की आपण स्वप्नांना पूर्ण नाही करू शकलो. कोणी माणूस आहे या जगामध्ये जो बिना गिल्टचा आहे? एखादा माणूस आहे जो 100% मनापासून म्हणू शकेल की मी सॉर्टेड आहे? कोणी नाही. म्हणूनच जीवनातल्या या सत्याला स्वीकार करणं खूपच जास्त आवश्यक असतं. आणि मी हे निश्चितपणे सांगतो की माझ्या आईवडिलांना जेवढ्या वेदना झाल्या, माझ्या आईवडिलांना माझ्यामुळे जितके कष्ट पडले आहेत, त्यासाठी मी पूर्ण जबाबदारी घेतो. असं नाही म्हणणार की पळून आलो, समाजासाठी मोठं कल्याण करण्यासाठी निघालो होतो म्हणून सगळं जस्टिफाईड आहे. शेवट मला जस्टिफाईड करतो? अजिबात नाही. तेव्हा वेडे होतो, एक धैर्य होतं, जोश होता, बघितलं नाही, फक्त निघून आलो. पण नंतर
ही तर गोष्ट पक्की आणि आहे. तुमच्या इगोच्या नादामध्ये हो. कित्येक वर्ष तुम्ही वडिलांना नाही भेटला, हो. त्यांच्यासोबत बोलला देखील नाही. ते तळमळत राहिले यासाठी की तुम्ही एकदा येऊन बोलाल त्यांच्याशी. हो, हो. ही जी गोष्ट तर बापरे! म्हणजे वडिलांसोबत बोललो नाही, 2 वर्षांपर्यंत बोललो नाही, कारण एका गोष्टीवरून आमचं जमत नव्हतं. माझे बाबा चेन स्मोकर होते आणि चेन स्मोकर असल्यामुळे त्यांची जी तब्येत होती, ती खूप बिघडत होती. तर आम्ही खूप प्रयत्न केले होते, की ती स्मोकिंग सोडतील. जेव्हा नव्हतं होत त्यांच्याकडून, तर हा वाला मार्ग मी निवडला. आत्मसात केला, की त्यांच्याशी बोलणं सोडून दिलं. बोलणं सोडून दिलं. एकाच घरात राहत होतो. सारखे-सारखे बाबा येत होते आणि म्हणायचे, की "बाळा माझ्याशी बोल, माझ्याशी बोल." पण मी असं तोंड फिरवून घ्यायचो. तरुणपणीचं रक्त होतं. मी योग्य आहे याचा एक जोश आहे. अ, 2 वर्षांनंतर माझे बाबा माझ्या पाया पडले आणि माझ्या पाया पडून माझे बाबा म्हणाले, की "बाळा माझ्यासोबत प्लीज माझ्यासोबत बोल." रडत होते खूप. तेव्हा माझ्या आईने म्हटलं, "बाळा, बाबांसोबत असं नाही वागलं पाहिजे. बाबा आहेत, चुकीचे पण असतील, पण आणि कोण धुतल्या तांदळासारखं आहे. आई-वडील आहेत, वंदनीय आहेत, पण त्यांच्यातही त्यांच्या कमतरता, त्रुटी सगळ्यांमध्येच असतात ना, माणूस आहोत आपण. बाळा, बोल त्यांच्याशी." तर मी त्या दिवशी बोलायला सुरुवात केली. आई म्हणाली म्हणून आणि एका आठवड्यामध्येच घर सोडून निघून गेलो आश्रमामध्ये. प्रत्येक वर्षी भेटायला जात होतो आणि प्रत्येक वर्षी विचार करायचो, की यांना मनापासून सॉरी म्हणेन. पण जसं यांनी म्हटलं, इगो आहे ना, आपल्याला नेहमी म्हणतो, की तुम्ही बरोबर आहात. प्रत्येक वर्षी गेलो, नाही म्हटलं सॉरी. 2009 मध्ये मी माझ्या लंडनच्या लेक्चर टूरवरून परत येत होतो आणि एका सकाळी माझ्या आईने मला 1:30 वाजता सकाळी फोन केला आणि आई रडत होती खूप. तर सांगायची गरजच नव्हती, की वडील स्वर्गवासी झाले होते आमचे आणि त्याआधी मी वडिलांना भेटायला गेलो होतो. बाबा म्हणाले, की "तुझे लेक्चर्स बाळा माझ्यासाठी घेऊन येशील का लंडनवाले?" ते तर त्यांना देण्याची मला संधी सॉरी बोलणं तर लांबच राहिलं. पण ते लेक्चर मी पेनड्राईव्हमध्ये घेऊन गेलो टाकून. माझ्या वडिलांचं शरीर होतं ते समोर ठेवलेलं होतं. मी त्यांच्या हातामध्ये तो पेनड्राईव्ह ठेवला, कोणीही नाही पाहिलं. लेक्चर्सवालं. ते तर एकदमच भावनात्मक होतं पेनड्राईव्ह, ते तर नाही घेऊन जाणार, पण मागितलं होतं तुम्ही म्हणून दिलं. आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. काही अश्रू ढाळले, जे बाकीच्यांना नाही दिसले आणि म्हणालो, की "बाबा, सॉरी." एक सेकंद. मी म्हणालो, "बाबा, सॉरी. आय शुड हॅव नेव्हर डन धिस टू यू." मी तुमच्यासोबत या प्रकारचं वर्तन कधीच करायला नाही पाहिजे होतं. पण आता ते सॉरी जिथे होते तिथे त्यांनी ऐकलं असेल, कारण त्यांना माहीत होतं मनापासून आलेलं. मनापासून आलेलं. राहिली गोष्ट इगोची, दुसऱ्याला दुटप्पीपणा आहे आणि दुसऱ्याला काही बोलणं आणि स्वतः काही वेगळंच करणं. मी ना स्वतःला कधीच संत नाही मानत. मला स्वतःला कधीच मोठा संत पुरुष वगैरे नाही मानत. मी स्वतःला एक साधक मानतो आणि साधक ना दररोज बेटर होत असतो. दररोज प्रगती करत राहतो. प्रत्येक वेळी अधिक उत्तम बनतो दुसऱ्यापेक्षा. इगोमध्ये कमी, आपल्या इगोवर काम करतो. मला तुम्हा सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे मित्रांनो, नाती ना खूप किमती असतात. बातें कभी ना तू भूलना, कोई तेरे खातिर है जी रहा, तू जहाँ जाए महफूज हो, दिल मेरा मांगे बस ये दुआ. तुमच्या आईवडिलांची दुवा काय असेल हे गाणं कोणत्या वेगळ्या कॉन्टेक्स्टसाठी असेल? पण नेहमी एकच दुवा आहे, की तुम्ही सुरक्षित असावं. भाऊ जमत नाहीये, पटत नाहीये, चुकीचं होत आहे, हे होतंय, थोडी भांडणं होत आहे, ते चालतं पण याचा नात्यांमध्ये. एक अर्थ असा झाला, की जर तुम्हाला कोणाची तरी माफी मागायची आहे, हो. तर आत्ताच मागा, वाट पाहू आजच, नका. आजच, आजच. मी तुम्हाला ना तुमच्या पाया पडून विनंती करतो. मी हे कपडे घातले आहेत याचा अर्थ मी कोणी तुमच्यापेक्षा महान आहे हे कधीच नाही म्हटलं. तुम्हा सगळ्यांच्या पाया पडून तुमच्या पायावर डोकं ठेवून भीक मागतो. कोणाकडून काही राहिलं असेल ना, सगळं काही काढून टाका. उद्याला चान्स नाही मिळणार. उद्या मनातलं बाहेर काढायला चान्स नाही मिळणार आणि आयुष्यभर ते इथे सारखं वाटत राहील,
की आय शुड हॅव डन इट. याच नोटवर एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजच्या जज लक्ष्मीपुरी यांचा निर्णय आजच्या खटल्याबाबत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवला गौर गोपाल दास यांच्यावर. त्यांना विचारलं त्यांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या उपदेशांबद्दल, त्यांच्या जोक्सबद्दल, त्यांच्या सुधारणांबद्दल. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजचे जज फॉर्मर अँबॅसेडर लक्ष्मीपुरी यांच्या निर्णयाची. न्यायालयाच्या समोर आज सुनावणी झाली. गौर गोपालदासजी यांचे कित्येक पैलू समोर आले. त्यांच्यावर वेगवेगळे अद्वितीय खट्याळ आरोप लावले गेले आणि त्या आरोपांना ज्या प्रकारे त्यांनी झेललं आणि त्यांची उत्तरं दिली, त्यावरून आम्हाला नाही वाटत की ते पहिल्यांदा पिंजऱ्यामध्ये बसले आहेत. आणि त्यांनी अशा शब्दांचं, विनोदांचं, कवितांचं आणि आचारविचारांचं एक चक्रव्यूह तयार केलं. बघा, विविधरूपी तर तुम्ही आहातच, कारण की तुम्ही कवी पण आहात, गाणं पण गाता, अभिनेते पण आहात आणि गुरु पण आहात, स्पिरिच्युअल सुद्धा आहात. पण या सगळ्या रूपांना तुम्ही ज्या प्रकारे चॅनल करता ते समाजसेवा, राष्ट्रसेवेसाठी करत आहात. आणि जे सगळ्यात जास्त गरजेचं आहे आज तरुण पिढीसाठी, जे तुम्ही एक प्रकारे जे मेंटल हेल्थसाठी सोल्युशन प्रोव्हाइड करत आहात, फ्रीमध्ये जनतेसाठी काउन्सिलिंग करत आहात एका सायकोलॉजिस्ट प्रमाणे. मी ज्याला म्हणेन 4D पर्सनॅलिटी, 4 डायमेन्शनल व्यक्तित्व बनवण्याची प्रेरणा देत आहात. शारीरिक, मानसिक, बौद्धिक आणि आध्यात्मिक. आणि ज्या प्रकारे तुम्ही अध्यात्माला आपल्या यांच्या जीवनात आणलं ते फारच कौतुकास्पद आहे. आणखी एका गोष्टीसाठी आपल्या ज्या जज आहेत लक्ष्मीपुरी यांची स्तुती करावी लागेल. या दक्षिण भारतातून येतात, पण तुम्ही आता पाहिलं की त्यांची हिंदी किती कमालीची. याच अपेक्षेने आणि विश्वासाने की गौर गोपाल दास अशाच प्रकारे आपल्या तरुण पिढीला मार्गदर्शन करत राहतील, लोकांना मार्ग दाखवत राहतील. आजचा शो इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.